माझ्या सर्व मित्रांना माझा नमस्कार। मी संजय चरपे संजीवनीच्या या भागात आपणासोबत गुजरात येथील द्वारका येथे द्वारकाधीशाचे दर्शन करून आपणासोबत संवाद करतो आहे। मित्रांनो, आज आपला विषय आहे महाराष्ट्राची ही निवडणूक हिंदू राष्ट्र संकल्पनेची नांदी तर नाही ना। मित्रांनो, याची सुरुवात खरे तर हरियाणाच्या व जम्मू काश्मीरच्या निवडणुकीपासून झाली होती। मित्रांनो, हरियाणाच्या निवडणुकीत अमेरिका आणि डीप स्टेटने मोठ्या प्रमाणात पैसा ओतला होता आणि तो पैसा आपल्या देशातीलच काही विरोधी पक्षातील नेत्यांना सुद्धा प्राप्त झाला होता। मित्रांनो, या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश प्राप्त केले आणि यापूर्वीच मी हरियाणा तुझे थोर उपकार असा एक व्हिडिओ बनवला होता। त्यामध्ये मी स्पष्टपणे सांगितले होते की हरियाणातील जनतेने भारतीय जनता पक्षाला तब्बल तिसऱ्यांदा बहुमताने निवडून दिले होते आणि त्याचप्रमाणे जम्मू काश्मीरमध्ये जरी नॅशनल कॉन्फरन्स ही बहुमताच्या जवळपास गेली होती, परंतु जम्मूमध्ये काँग्रेसचा सफाया करून तेथे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बहुसंख्येने निवडून आले होते। त्यामुळे जम्मू काश्मीरची निवडणूक सुद्धा भारतीय जनता पक्षाला पूरक अशीच होती। मित्रांनो, हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुकीत आधी योगी आदित्यनाथ यांनी आपल्या प्रचारादरम्यान एक नारा दिला होता, बटेंगे तो कटेंगे। तसेच या नाऱ्याला पूरक असा नारा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा दिला होता, तो होता एक रहेंगे तो सेफ रहेंगे। मित्रांनो, या नाऱ्याचा परिणाम जनसामान्यांच्या तळागाळापर्यंत गेला। एवढेच काय, हा नारा या इतिहासातील अत्यंत महत्वाचा असा एक नारा ठरला आहे। या नाऱ्याने एक इतिहास घडवला आणि हरियाणातील जनतेने भारतीय जनता पक्षाला तिसऱ्यांदा बहुमतात नेऊन आपले मत व्यक्त केले। ही हिंदू राष्ट्राच्या सुरुवातीची एक पाऊल असे होते असे आपण म्हणू शकतो। तर मित्रांनो, यानंतर महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुका लागला आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीत मुंबई हे भारताची आर्थिक राजधानी असल्याकारणाने महाराष्ट्राकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले होते। संपूर्ण जगाचे व्यवहार हे महाराष्ट्रातून चालत असतात। या महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्याकरता अत्यंत शर्तीने प्रयत्न करण्यात आले, परंतु मित्रांनो, या प्रयत्नांना हाणून पाडण्यात खरोखर यश कोणाचे होते तर ते होते महाराष्ट्रातील कीर्तनकारांचे, महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे, महाराष्ट्रातील समाज प्रबोधन करणाऱ्यांचे, महाराष्ट्रातील आरएसएसच्या संघटनेचे। मित्रांनो, या सर्वांनी या निवडणुकीत जनसामान्यांपर्यंत एक रहेंगे तो सेफ रहेंगे, बटेंगे तो कटेंगे हा नारा पोहोचविला आणि आपल्या हिंदू राष्ट्राची संकल्पना महाराष्ट्रातील जनतेसमोर मांडली। मित्रांनो, महाराष्ट्रातील जनतेने सुद्धा या सर्वांचे प्रबोधन ऐकून, सर्वांचे विचार ऐकून अत्यंत मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्ष व महायुतीला मतदान केले आणि महाविकास आघाडीला नेस्तनाबूत केले। मित्रांनो, खरे तर महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्य संस्थापकाचा देश असून सुद्धा महाविकास आघाडीने अतिशय विरोधी भूमिका घेतली। या भूमिकेत सज्जाद नोमानी हे प्रामुख्याने महाराष्ट्रातील जनतेसमोर आले। त्यांनी 17 मागण्यांचे आपले पत्र राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्या समक्ष पाठविले
त्या पत्रातील 17च्या 17 मागण्या ह्या मान्य केल्या। आणि मित्रांनो, हे दोन्हीही पत्र जेव्हा समाज माध्यमांवर व्हायरल झालीत तेव्हा जनतेत मोठ्या प्रमाणात रोष उपलब्ध झाला आणि या रोषाचे परिणाम मग मतदानात रूपांतरित आपण पाहतो आहात की 288 पैकी तब्बल 230 पेक्षा जास्त जागा जिंकून महायुती ही निवडून आली आणि महाविकास आघाडीला पूर्णतः नेस्तनाबूत केले। मित्रांनो, यात खरोखर महाराष्ट्रातील जनतेचा सहभाग आहे आणि या सहभागामुळेच आपण हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेकडे एक पाऊल टाकले आहे असे माझे मत आहे। मित्रांनो, आता इथेच थांबतो। माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल। कृपया हा व्हिडिओ आपल्या आप्त स्वकीयांना शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। जय हिंद, जय भारत।